नमस्कार मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ घेऊन आली आहे आणि ती आणली आहे भेंडी मसाला। अगदी सोपी पद्धत आहे। चला तर त्यासाठी आपण इथे कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि भेंडी जी आहे ती स्वच्छ धुवून त्याचे पाठचे पुढचे जे देठ असतात ते काढून घ्यायचे आणि अशा मोठ्या मोठ्या आकारामध्ये भेंडी कापून घ्यायची आहे। आता ही भेंडी आपण तेलावरती छान अशी परतून घेणार आहोत। भेंडी जी आहे ती शिजवताना त्याचा चिकटपणा रिलीज करते, त्यामुळे आपण ही भेंडी जी आहे ती तेलावरती आपण आधी परतून घेणार आहोत। लगभग पूर्णच आपण ही शिजवून घ्यायची आहे तेलावरती। ह्यामध्ये आता आपण कुठलाच मसाला नाही टाकला आहोत, नाही इवन मीठ सुद्धा नाही टाकला आहे। तेल गरम करून त्यामध्ये भेंडी सोडून घेतली आहे। आता ही भेंडी आपण शिजवून घेणार आहोत अशीच। आता ह्यावर आपण वाफ ठेवून घेऊया, म्हणजे भेंडी जी आहे ती लवकर शिजायला मदत होईल। कवळी भेंडी असल्यानंतर पटकन शिजली जाते, त्यामुळे शक्यतो कवळी भेंडीच घ्या आणि जून भेंडी असेल तर ती खाताना कडक लागते, त्यामुळे कवळी भेंडी बघून घ्या। हे बघा, आता ही आपण वाफ ठेवली होती त्यामुळे थोडंसं चिकटपणा झाला आहे, परंतु जर तुम्ही असे परतून घेतली ही आणि पूर्ण शिजत आली की आपला हा चिकटपणा सुद्धा निघून जातो। ह्यामध्ये आपण कोकम वगैरे किंवा आंबट पदार्थ सुद्धा काहीच नाही टाकणार आहोत। हे बघा, आता छान अशी भेंडी शिजली आहे, तुम्ही बघू शकता त्याचा रंग सुद्धा बदलला आहे। 2-3 वेळा चमचा मारून घ्यायचा आहे आणि लो फ्लेमवर छान अशी ही भेंडी शिजवून घ्यायची आहे। ही भेंडी ह्या प्रकारे शिजवून घेतली की त्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत। आज जो आपण भेंडी मसाल्याची ही जी रेसिपी बघत आहोत ही अगदी सोपी रेसिपी आहे आणि अगदी कमी वेळामध्ये होणारी रेसिपी आहे। सकाळच्या धावपळीच्या वेळामध्ये टिफिनसाठी अगदी परफेक्ट अशी ही भाजी बनवून तयार होते। चला तर आता ह्यामध्ये आपण स्पाइसेस टाकून घेणार। त्यामध्ये धने पावडर, जिरे पावडर, आमचूर पावडर, हळद, मीठ, मसाला आणि हिंग घेतला आहे मी, आणि आता हे सर्व ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे। अगदी छान अशी भेंडी सॉफ्ट झाली आहे, त्यामुळे छान असा मसाला जो आहे तो सगळ्या भेंडीला कोट होतो, त्या प्रकारे कोट करून घ्यायचा आहे। आणि अगदी 5 ते 7 मिनिटं पुन्हा भेंडी आपण वाफेवरती शिजवून घेणार आहोत, म्हणजे आपण जो वरून मसाला टाकला आहे त्याचा कच्चेपणा निघून जाईल ह्या वाफेमध्ये। जर तुम्ही मसाला सुरुवातीला टाकला तर तो जळण्याची शक्यता असते, त्यामुळे ह्या प्रकारे तुम्ही करून बघा। खूप अप्रतिम आणि चविष्ट झटपट अशी ही भेंडी मसाला बनवून तयार होते। खूप सुंदर झाली आहे आणि प्रत्येक भेंडी मसाल्यामध्ये कोट झाली, तुम्ही बघू शकता। खूप सुंदर लागते, नक्की एकदा तरी ट्राय करून बघा। माझ्या लहान मुलाची फेवरेट रेसिपी आहे, चपातीबरोबर तो आवडीने खातो, तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा। आणि आजचा झटपट भेंडी मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच झटपट आणि सोप्या रेसिपी चॅनलवरती नेहमी अपलोड होत असतात, तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय बाय।